कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन इथं शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं पुढारीकार पद्मश्री डॉक्टर गो जाधव व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे। याच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के होते। यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, दैनिक पुढारीचे संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव, कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील, कुलसचिव डॉक्टर VN शिंदे, योगेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर शैलांद्र देवळाणकर यांनी भारत पाकिस्तान युद्ध आणि सद्यस्थिती या विषयावर मार्गदर्शन केलं। संवाद ही आपली परंपरा आहे। भारतात विद्यापीठ संकल्पना जगात सर्वात आधी निर्माण झाली। नालंदा हे त्याचं उत्तम उदाहरण आहे। मात्र सध्या भारतीय विद्यार्थी $17 अब्ज परदेशात फी देतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली। सध्याच्या भारत पाकिस्तान तणावाच्या परिस्थितीत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं निर्णय घेत पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीचं $200 लाख नुकसान एका आठवड्यात केलं। यावरून चांगला संदेश जगाला दिला असल्याचं त्यांनी सांगितलं। जगातील सर्व आतंकवादी संघटना एकमेकांशी लिंक आहेत, असं कारस्थान फक्त पाकिस्तान करू शकत नाही, तर आंतरराष्ट्रीय कट कारस्थानाचा भाग असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। ह्या पाकिस्तानला 22 वेळा ह्याच IMF ने लोन पॅकेज दिलंय। आणि मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की पहिल्यांदा IMF ने पाकिस्तानला जे लोन पॅकेज दिलं त्यावेळेला 1971चं बांगलादेश वॉर झालं होतं। त्यानंतर 1999चा कारगिल संघर्ष झाला आणि याला 9वं बेल आउट पॅकेज दिलं गेलं। आणि आता पहलगामचा संघर्ष झाला, याला 22वं बेल आउट पॅकेज दिलं गेलं। त्यामुळे ह्याच दिवशी ह्या सगळ्या गोष्टी का घडतात? अमेरिकेला कल्पना नाहीये, युरोपला कल्पना नाही पाकिस्तान काय। अहो, युनायटेड नेशन्सनी ज्या दहशतवादी संघटनांची यादी घोषित केली आहे त्यापैकी 50% दहशतवादी संघटनांचे मुख्यालय हे पाकिस्तानमध्ये आहे। ओसामा बिन लादेन ज्याला शोधण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये सैन्य घुसवलं, फायनली तो पाकिस्तानमध्ये सापडला, तिथं त्याला मारलं गेलं। हे जगापासून लपलेलं नाहीये, तरी देखील ह्या गोष्टी युरोपियन देश आणि अमेरिका का करतीये? तर भारताची ही प्रगती, भारताचा हा ग्रोथ रेट हा आता यांच्या डोळ्यात यायला लागलाय। हे वसाहतवादी मानसिकतेतनं अजूनही मुक्त न झालेले देश आहेत। सिंधू नदी जलवाटप करार पहिल्यांदाच स्थगित करण्यात आला। याशिवाय ब्राह्मोस आकाश ही भारतीय बनावटीची क्षेपणास्त्र पहिल्यांदाच प्रत्यक्षात वापरली गेली आणि ती 100% यशस्वी ठरली। आज आपण 5 देशांना ही शस्त्र निर्यात करत आहोत। चीन आणि पाकिस्तान एकत्र आले तरी भारताला हरवू शकत नाहीत। चीनला या माध्यमातून अद्दल घडवली असल्याचं त्यांनी सांगितलं। हाय अल्टिट्यूड वरती लढण्यासाठी केवळ भारतीय सैन्य करू शकतं। आपल्याकडचे तसे रेजिमेंट्स आहेत आणि ते रेजिमेंट्स हाय अल्टिट्यूडला जाऊन फाईट करू शकतात। चीनकडे तसे रेजिमेंट्स पण नाही। त्यामुळे आपण आता त्या मानसिकतेतनं बाहेर आलं पाहिजे की चीन काहीतरी फार वेगळा आहे आणि ज्या पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आम्ही LAC वरती केलेले आहे, त्यामुळे जरी पाकिस्तान आणि चीन एकत्र आले तरी ते आपल्या पुढे म्हणजे आमचा टिकाव लागणार नाही, ही जी मानसिकता किंवा असा बागुलबुवा जो चीनने पाकिस्तानने तयार केलेला होता तो पूर्णपणे ऑपरेशन सिंधूरने निरर्थक बनवून टाकलेला आहे। कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी विद्यापीठ महाविद्यालयाच्या माध्यमातून देशभक्ती आठवडा साजरा केला जात असल्याचं सांगितलं। भारत आणि पाकिस्तानची आत्ताची परिस्थिती ही आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असल्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। यावेळी शिवाजी विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव RI शेख, डॉक्टर शिवाजी जाधव, विश्वराज जोशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।